नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भामध्ये शासनाने काल स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर आता एकंदरीत या योजनेचं जे स्वरूप आहे तर ते स्पष्ट झालेलं आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही फक्त आणि फक्त इंटर्नशिपसाठीच होती अशा पद्धतीचं विधान त्या ठिकाणी माननीय मंगलप्रभात लोढा साहेब यांनी केलेलं आहे। त्यामुळे सरकारने आता भूमिका स्पष्ट केल्याच्या नंतर पुढे नेमकं काय असणार आहे, 6 लाख रुपये कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, ते कशा पद्धतीने मिळवायचे, याबद्दल अप्लाय कुठे करायचं आणि ते पैसे आपल्या खात्यावरती येतील का, तुमचं शिक्षण वेगळं असलं तरीसुद्धा याचा लाभ तुम्हाला घेता येईल का, त्यासोबतच नेतृत्व ह्या एकंदरीत शासनाच्या भूमिकेवरती काय म्हणालेलं आहे, पुढील आंदोलन होणार आहे का, आणि पेमेंटबद्दल मी तुम्हाला सध्याच सांगून देतो की सध्या बाबांनो तुमचं पेमेंट होणार नाही, निधी उपलब्ध डेफिनेटली नसेल कदाचित, म्हणूनच एवढा विलंब होतोय। आणि मला असं वाटतं की मार्चच्या एंडिंगपर्यंत पेमेंट होईल। तुमच्या जिव्हाळ्याचा विषय पेमेंटचा हा मी पहिल्याच मिनिटामध्ये क्लिअर केलेला आहे। आता राहिला प्रश्न तो म्हणजे सरकारने जी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे, त्या ठिकाणी माननीय मंगलप्रभात लोढा साहेब यांनी जे दिलेलं स्टेटमेंट आहे तर ते आज पेपरमध्ये आलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं। बघा मी ते वाचून दाखवतो की कार्यप्रशिक्षण योजना हा फक्त कामाचा अनुभव मिळावा म्हणून आम्ही आणलेली होती। तिचा मुख्य उद्देश होता की कौशल्य त्याचबरोबर रोजगार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करायचे आणि त्या माध्यमातून रोजगार द्यायचा। परंतु थेट तुम्ही ज्या ठिकाणी लागलेले आहात त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली रोजगार मिळेलच असं आम्ही सांगितलं नाही, असं माननीय मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केलं। त्यांचं असं म्हणणं आहे, आता बघा साहजिकच विधानमंडळामध्ये या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झाली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यासाठी नियम 92चा वापर केला। माननीय सन्माननीय आमदार त्या ठिकाणी सत्यजित तांबे साहेब यांनी याबद्दल आपण काल सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल बोललो। परंतु लोढा साहेबांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचं विस्तृत एक्सप्लेनेशन लोकसत्ता पेपरमध्ये आलं, जे मी तुम्हाला सध्या वाचून दाखवते। सप्टेंबर 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती। तिचा जो प्रशिक्षणाचा कालावधी होता तो नंतर वाढवला, 6 महिन्यापासून पुन्हा 5 महिने वाढवला, टोटल केला 11 महिने। या योजनेमध्ये 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला। आणि बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, या योजनेचा हेतू युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा हा आहे, जेणेकरून पुढे नोकरी मिळवताना त्यांना मदत होईल। आता हे विरोधाभासी स्टेटमेंट कधी कधी वाटतं, कारण की जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे त्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की हे सर्टिफिकेट तुम्हाला शिफारस पत्र म्हणून वापरता येणार नाही। या सर्टिफिकेटचा वापर तुम्हाला शासकीय नोकरी मिळवण्यासाठी होणार नाही। आता एक जर समजा आपण सर्टिफिकेट कोर्स घेतला, उदाहरणार्थ MSCITचं प्रशिक्षण साधारणतः 2 ते 3 महिन्यासाठी होतं। MSCIT केल्याच्या नंतर तुम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी असते, सरकारी सेवेमध्ये सुद्धा ते कंपल्सरी असतं। म्हणजे त्याची जशी बंधनकारकता आहे तर तशी युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तब्बल 11 महिन्याचं पूर्णवेळ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना सरकारी आस्थापनेमध्ये काय मिळतं आहे, हाच मोठा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाकडे सातत्यानं टाळाटाळ होताना आपल्याला दिसत आहे। त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तसं अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे। ठीक आहे, विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळाला, त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळेल, पण प्रश्न असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं असेल, ठीक आहे, त्याला दुसरी ग्रामपंचायतमध्ये कामाला कसं काय ठेवणार आहे, कोणतं पद असतं त्या ठिकाणी, अडचणच आहे की हो। ठीक आहे, शिक्षकांचं एक वेळेस मान्य करू, ज्यांनी सरकारी शाळांमध्ये शिकवलेलं आहे त्यांच्याकडे जर तो अनुभव असला तर ते खाजगी शाळेमध्ये सुद्धा जाऊन शिकवू शकतील, किंवा त्या 10,000पेक्षा तर खूप चांगली नोकरी मिळते खाजगी क्षेत्रामध्ये। ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूयात। पण वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने पोलीस स्टेशनमध्ये काम केलेलं असेल, त्याला कोणत्या MIDC मध्ये काम भेटेल, म्हणजे प्रश्नच आहे की नाही, कोणती आस्थापना त्याला ठेवेल खाजगी, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये त्याला काम मिळेल। त्याच्यासाठी आता मॅच मेकिंग पोर्टल तयार करणार आहात तुम्ही। मॅच मेकिंग पोर्टल तयार जरी केलं तरी ग्रामपंचायतमध्ये तलाठी विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण ग्रंथालय विभागामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं असेल, अरे बाबा त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होईल तरी कशी, नोकरी जाऊ द्या, साधं हो एखादं 5, 10, 15 हजार रुपये महिन्यानं जरी नोकरी करतो म्हटलं, कुठं रोजगार जरी म्हटलं, त्याला मानधन तत्वावरती जरी घेतो म्हटलं, तरी अनुभव सर्टिफिकेट कामच नाही ना पडू लागला। मग ह्याचं करायचं काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे म्हणजे आहे। ठीक आहे, राज्य शासनाने त्या ठिकाणी 6 कलमी कार्यक्रम तयार केला, त्याच्या माध्यमातून तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती आहे। रोजगार मेळाव्यामधून तुम्हाला 100% जॉब मिळू शकतो, फक्त तुम्ही अप्लाय करा। राज्य शासनाने खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केलेले आहे। दुसरं म्हणजे काय, मुख्यमंत्री महाफंड योजना। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं की विद्यार्थ्यांना आम्ही 6 लाख रुपये देऊ, बघा 50% व्याजाची सवलत आहे यामध्ये, आणि विद्यार्थ्यांना आर्थिक स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे।
सुरू होणार आहे 1 एप्रिलपासून. आता यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा, 2024 ते 2026 या दरम्यान 1139 रोजगार मेळावे त्यांनी आयोजित केले. त्यामधून महाराष्ट्रामध्ये 62,613 युवकांना नोकरी लागली. खरं पाहिलं तर महाराष्ट्रामधले बेरोजगारांचं प्रमाण हे एक कोट्यावधी तरुण निश्चितच बेरोजगार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. त्यापैकी 62,613 युवकांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून नोकरी मिळाली. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे की रोजगार मेळाव्यांकडे विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा कल नाही आहे. त्याकडे असं व्हायला पाहिजे की मोठ्या प्रमाणावरती ॲडव्हर्टाइजमेंट व्हायला पाहिजे त्याची रोजगार मेळाव्यांची, आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण व्हायला पाहिजे किंवा शासनाने करायला पाहिजे की ठीक आहे, तुम्ही जरी खाजगी क्षेत्रामध्ये करत असाल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी राहील. ठीक आहे, तुम्हाला काही ना काहीतरी हक्क प्रदान होतील. अशा पद्धतीने जर सिक्युरिटी असली विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तर ते खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जायला मागे पुढे पाहणार नाहीत. ठीक आहे, आता महिमा संस्थेची स्थापना त्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे. अर्जापासून ते कर्ज मंजुरीपर्यंत सगळी प्रक्रिया एका वेबसाईटवरती होणार आहे असं त्यांनी सांगितलं. आता 10% प्रशिक्षणार्थी बांधवांना यामध्ये सवलत मिळेल. म्हणजे समजा त्यांनी 1000 विद्यार्थ्यांना जर महापण योजनेचा लाभ दिला तर त्याच्यापैकी 100 विद्यार्थी आपले 100% राहतील. कोणते? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे. आणि त्यांनी असं सांगितलेलं की योजनेचं जे स्वरूप आहे तर ते 30 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं आहे. प्रशिक्षण योजनेचं सुद्धा दरवर्षी 10 लाख विद्यार्थ्यांचं होतं, त्याच्यापैकी 10% साधारणतः 10 ते 15% त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं एका वर्षामध्ये. तर आता त्यांनी जरी म्हटलेलं आहे की 30 लाख तरुणांपर्यंत पोहोचतात साधारणतः. बघा, शासनासमोर सुद्धा अनेक चॅलेंजेस आहेत. हेतू खूप छान आहे, फक्त त्याची प्रभावी अंमलबजावणी जर झाली तर 100% याचा खूप चांगला फायदा युवकांना भेटू शकतो. 18 ते 45 वयोगटातील महाराष्ट्रामधील रहिवासी असलेल्या तरुणाला या योजनेचा लाभ भेटेल. आणि फक्त केवळ कर्जच मिळणार नाही तर व्यवसायासाठी मार्गदर्शन सुद्धा केल्या जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1 लाख रुपये 1 लाख नवउद्योजकांना मिळणार आहेत. त्याचबरोबर 5 ते 10 लाख रुपयाचं कर्ज याच्या माध्यमातून मिळेल. तंत्रज्ञान म्हणजे तुम्हाला टेक्निकसुद्धा शिकवलं जाईल. बँकांसोबत तुमचा समन्वयसुद्धा घडवून आणला जाईल आणि मार्गदर्शनसुद्धा मिळेल. आणि त्यामुळं यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 25,000 नवीन नोंदणीकृत स्टार्टअपद्वारे मोठ्या प्रमाणावरती शाश्वत प्रकारची रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, 25,000 जर नवीन स्टार्टअप असतील तर 25,000 स्टार्टअपमध्ये एका स्टार्टअपमध्ये जर समजा 5-5 जरी विद्यार्थी म्हटले तरी 1.25 लाखापर्यंतचा आकडा होऊ शकतो. काही स्टार्टअप असे असतील की ज्याच्यामध्ये जास्त विद्यार्थी असतील, त्यामुळे त्यांना जास्त फायदा होईल. परंतु आता युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जर आपण स्पेसिफिकली बोललो तर साधारणतः 1,31,000 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. आता 1,31,000 किती विद्यार्थ्यांपर्यंत याचा लाभ पोहोचेल? 10% जर म्हटलं तर 13,000 विद्यार्थी इलिजिबल आहेत. पण 13,000 विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे लोन. त्याला त्या प्रकारे म्हणजे त्यांचं जसं म्हणणं आहे, मुख्यमंत्री महापण योजनेचं जसं म्हणणं आहे त्यानुसारच ते खर्च झाले पाहिजेत आणि परतफेडसुद्धा त्याची करायची आहे. कारण की शेवटी हे पैसे तुम्हाला व्याज दर जरी कमी असलं तरीसुद्धा ते एक प्रकारे कर्जच आहे, तुम्हाला 100% फेडायचं आहे. आणि जर 6 लाख रुपये भेटत असतील, 10 लाख रुपये भेटत असतील तर घ्यायला काही हरकत नाही. अतिशय चांगली योजना आहे. फक्त अडचण अशी आहे की विद्यार्थ्यांनी ज्या कोणत्या व्यवसायामध्ये आपले पैसे गुंतवणार आहेत तर त्या ठिकाणी प्रचंड मन लावून काम करणं आवश्यक आहे. तसं जर झालं तर तुम्ही बघू शकता की नोकरीवाला किती म्हटलं तर त्याच्या आयुष्यामध्ये एका लिमिटपर्यंत कमवते, परंतु जे उद्योग व्यवसायामध्ये असतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे कमवू शकतात. ठीक आहे, तर तुम्ही त्याबद्दल विचार करू शकता. आता ही जी सगळी भूमिका राज्य शासनाने मांडलेली त्यावरती नेतृत्वांनी असं म्हटलेलं आहे की एक शेवटचा लढा लढत आपण 23 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन होणार आहे. पेमेंट सध्या मिळणार नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. प्रशिक्षणार्थी बांधवांची मीटिंग सध्या अनेक ग्रुपवरती सुरू आहे. काही प्रशिक्षणार्थ्यांनी मध्यंतरी हा लढा सोडून दिला, त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. नागपूरमध्ये जे आंदोलन झालं होतं त्याचे पडसाद आपल्याला मुंबईच्या अधिवेशनामध्ये सुद्धा पडलेले दिसले. शेवटी ही एकंदरीत परिस्थिती आहे. जो लढेगा व जितेगा. आणि मग ज्यांनी घरी बसूनच हार मानली 100% त्यांच्या पदरामध्ये जय तर येणार नाही, जीत तर होणारच नाही घरी बसून. त्याच्यामुळे त्यांच्या पदरामध्ये निराशाच आली. माझी सर्व तरुणांना विनंती आहे की बाबांनो, असं म्हटलं जातं रिस्क है तो इश्क है. आता हा जो इश्कचा प्रकार आहे हा जर आपण उद्योग व्यवसायावरती केला तर मला असं वाटतं की महापण योजनेद्वारे 5 लाख तरुणांना त्यांनी अर्थसहाय्य देण्याचं ठरवलेलं आहे.
त्याच्या माध्यमातून ते कदाचित होईल देखील. आपल्या तरुणांनी यावं पुढं, यामध्ये शासनाने जी दिलेली योजना आहे त्याचा लाभ घ्यावा. नाहीतरी आपण कधी सोलर पॅनलसाठी सबसिडी घेतो, कधी ट्रॅक्टरसाठी सबसिडी घेतो, वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भेटलेलं अनुदान असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्या योजना असतात त्यांचा आपण फायदा घेतो. मग एकदा कॅश घ्यायला काय हरकत आहे? भली ती परतफेड करायची असेल तर एकदा रिस्क घ्यायला हरकत नाही. बाकी जे आहे म्हणजे सरकारी आस्थापनांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्या हाती काय लागलं हा मोठा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरितच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बघूयात यामध्ये काय होतंय. तर निश्चित सरकारसुद्धा प्रयत्नरत आहे की या विद्यार्थ्यांना रोजगार भेटला पाहिजे म्हणून. मायबाप सरकारला विनंती आहे की तुमच्या हाती हे ध्येय धोरण ठरवण्याची ताकद आहे, तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही रिस्पॉन्सिबलसुद्धा आहात. माननीय फडणवीस साहेब हे 100% काम करू शकतात, त्यांच्याकडनं आशा आहे. शिंदे साहेबांनी निवडणुकांमध्ये त्याबद्दलची विधानं केलीत, त्यांच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे. अजितदादा होते, स्पष्ट बोलायचे, थेट बोलायचे, परंतु कामाचा माणूस होता. आज ते आपल्यामध्ये नाही येत. त्यांची पोकळी निश्चितच आपल्याला भरून काढता येणं शक्य नाही आहे. परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांवरती पाय ठेवत आदरणीय सुनेत्राताईंनी लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावांचा आणि या लाडका भाऊ योजनेमध्ये असलेल्या बहिणींचा सुद्धा खूप गांभीर्यानं संवेदनशीलतेने विचार करावा आणि या विद्यार्थ्यांच्या हाताला काम द्यावं. भले त्यामधून 6,000, 8,000 आणि 10,000 भेटतील, एवढी माफक अपेक्षा आहे, विनंती आहे. खूप खूप धन्यवाद.